त्याच्या आतमध्ये जात असताना आता बादशाहभाई पंतांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने जर आपण विचार केला तर मनोजजी पवार आणि आता या स्पर्धेची भरपूर जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना बादशाहभाई साथीनं आकाश म्हात्रेंना पाहतोय. गणेशजी म्हात्रे असतील, विकी म्हात्रे असतील, सागर म्हात्रे, गिरीश मळवी आणि त्यांची पूर्ण टीम, ज्या टीमनं भरपूर मेहनत घेतली आहे. बॉल, चेंडू, यस, चेंडू दोन आपण चेक करून ठेवायचे आहेत, जेणेकरून एखादा चेंडू हरवला तर दुसरा चेंडू लगेचच त्या ठिकाणी देण्यात यावा. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतो. दोन सामने सुरेख झाले. पहिला सामना जरूर रफ अँड टफ आपण पाहिला. अंतिम टप्प्यापर्यंत तो सामना रंगला होता आणि तिथे उंबारली संघाला परास्त करत दुसऱ्या फेरीमध्ये दातिवली संघ दाखल झालाय. तर मागील सामना काहीसा एकतर्फी राहिला आणि उसारगर संघाला परास्त करून मानेरे संघ देखील द्वितीय फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि दोघांमध्ये ही लढत सद्यस्थितीला 4 षटकांची मॅच, 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल. एक मात्र पॉवर सर्कलचं षटक आपल्याला आता ह्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुनश्च आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. भरपूर प्रमाणात मॅचेस चालू आहेत, भरपूर स्पर्धा चालू आहेत. तसं असताना देखील दोन्ही संघाचे चाहते सद्यस्थितीला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या बाजूनं बसलेले आपण पाहू शकाल. दरम्यान सन्माननीय अक्षयजी वायळे यांचं शुभ आगमन, पाण्याची महत्वाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर जल हे तो कल आहे असं आपण म्हणतो आणि ते जल पुरवण्याचं काम या स्पर्धेसाठी अक्षय वायळे यांनी केलंय. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. खर तर स्पर्धा जेव्हा आपण भरवतो तेव्हा ज्या ज्या दानशूर दात्यांनी आपल्याला आर्थिक स्वरूपात असेल किंवा पारितोषिक किंवा वस्तू स्वरूपात जी काही मदत केली त्यांचा नावउल्लेख आणि त्यांचा आभार प्रदर्शन या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या जरूर आपण करू शेवटच्या टप्प्यामध्ये देखील. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलं षटक स्ट्राईक गोलंदाज या संघाचा सातत्यानं आपण पाहतोय आणि तो गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो तो विनीत पाटील, विनीत मडवी, माफ करा, विनीत मडवीला आपण पाहू शकाल. तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज आशिष आणि साथीनं विशाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर आपण पहिला चेंडू, चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न विनीतचा आपण पाहू शकाल. विनीतनं सुरुवात चांगली दिली. बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो दोन्ही डिपार्टमेंट मध्ये त्यानं स्वतःला आज सिद्ध केले. पहिला चेंडू डॉटनं ह्या मॅचची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दोन धाकड संघ वन्स अगेन आता आमने सामने. सलामी जोडी स्नो स्ट्रायकन वरती विशाळला आपण पाहतो तर स्ट्रायकन वरती आशिषला आपण पाहू शकाल. पहिला डॉट 4 षटकांची ही मॅच आहे. 4 षटकामध्ये किमान 40+ धावसंख्या बनवावी लागेल. चांगला चेंडू होता. यॉर्कलेनचा चेंडू खोदून काढलाय. डीप मध्ये चेंडू रवाना होतोय. अगदी खाली क्षेत्र आहे मैदानाचं आणि तिथे चेंडू रोखण्याचं काम केलं. जवळजवळ तिसऱ्या धावेसाठी पलटलेत. धाव थोडीशी धोकादायक होती परंतु फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय आणि काहीसा निरोप घेत असताना आपण पाहू शकाल सन्माननीय प्रदीपजी मडवी यांना आपण पाहिलं. ती भरपूर वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला, आवर्जून ते उपस्थित होते. सन्माननीय प्रमोद दादा मडवी यांचं देखील शुभ आगमन आपण पाहू शकाल. एक लेजंड क्रिकेटर आहेत. सध्याच्या घडीला आता ते 40+ क्रिकेट खेळतायत परंतु आज त्यांची उपस्थिती सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. तीन धावा या ठिकाणी आता कंप्लीट आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या दूर करा परंतु थोडंसं लक्ष केंद्रित करा. आपण फुल टॉस बॉल आता आडव्या बॅटनं मात्र टर्न करण्यात आला. मिड विकेटच्या रिजनला हा चेंडू निघून जाईल. मिळेल ते फक्त सिंगल डबल न आता संयमानं डावाला सुरुवात करत असताना टीम मसोबा मानेरे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 4, पहिला डॉट, त्यानंतर धावफलकावरती धावा ऍड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन तुल्यबल ताकदीचे संघ जेव्हा आपापसात लढतात ना तेव्हा मॅच बघायला प्रेक्षकांना देखील आनंद प्राप्त होतो. अगदी तशी प्रेक्षणीय मॅच या ठिकाणी देखील होईल यात शंका नाहीये. गोलंदाज पुढील बॉल विनीत मडवीकडनं हवे फ्रॉम द बॉडी ठेवायचं होतं परंतु आता अतिरिक्त बाहेर हा चेंडू निघाला. जी रिटर्न क्रीज आपण पाहतो वाईड लाईन आहे तिच्या बाहेरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पंच मनोज पवार दर्शवतायत की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त एक धाव इथे संघाच्या खात्यामध्ये.
5 धावा स्कोर कार्ड वरती. पॉवर सर्कलचं पहिलं षटक विनीत मडवी फेकत असताना पुढील चेंडू प्रहार केला डाऊन दी ग्राउंड. अगदी स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. डोंबिवली मधील क्रिकेट गाजवणारा दातेवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री मलंग पट्ट्यातील मानेरी संघ आपण पाहतोय. षटकार ठोकला. धावसंख्या दुहेरी अंकात 11 वरती जाऊन विसावली आहे. फ्लाइंग स्टार्ट गरजेचा आहे आणि ते देत असताना चांगला चेंडू इथे ड्राईव्ह. चेंडू गेलाय तो गली रिजनला. इनफिल्ड मध्ये गलीचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी रिंगणाच्या आतमध्ये धाव एकच मिळेल. दोन्ही फलंदाज एंड चेंज करत असताना आशिष आणि विशाल. आशिषच्या बॅटमधनं आपलातून षटकार आपण पाहिला. 12 धावा स्कोर कार्डवर. हा वेग त्यांना कायम राखावा लागेल. प्रतिस्पर्धी ज्या संघानं या स्पर्धेमध्ये उच्चांक नोंदवलाय, कारण की पहिल्याच मॅच मध्ये 59 धावा त्यांनी बनवल्या होत्या. 12च्या सरासरीनं त्यांच्या बॅटमध्ये देखील धावा आल्या होत्या. अशा मोमेंटला इथे फटका लाजवाब आहे. एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू निघून जातोय. क्लासिकल प्रत्येक षटकानंतर आपण भरवू नका, ही एक नम्र सूचना. एका षटकाचा खेळ संपला. धावा धावपळकरती बिनबाद 16. अशी तडकेबंद सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात गोलंदाजानं केली डॉटनं, परंतु शेवट झाला तो चौकारानं आपण पाहतोय. षटकार चौकार ह्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जर आपण विनीतचा विचार केला तर त्याच्या अगदी 16 धावा एकवटल्या. त्या बॅटिंग करत असताना मानेरी टीमच्या ह्या दोन्ही फलंदाजांनी आणि आपल्या टीमला फ्लाइंग स्टार्ट देत असताना दोघांना आपण पाहतोय. पहिले षटक कंप्लीट झालं. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मनोज यांचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. काहीसा कमबॅक हा मिळवून द्यावा लागेल, कारण की ह्याच वेगानं जर धावा बनल्या तर एक मोठं टोटल धावपळकावरती आपल्याला मानेरी संघाचं पाहायला मिळेल, यात शंकाच नाहीये. यानंतरचा जो सामना असेल तो शिरडोन आणि विरोधात वडवली, दोन जवळचे संघ. अगदी मैत्रीपूर्ण घनिष्ठ संबंध ह्या दोन संघांमध्ये पाहायला मिळतात, परंतु आज एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती फिंगर रोल केले होते. गती कमी होती, परंतु दिशा आणि टप्पा अचूक होता आणि याच कारण की पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात या षटकामध्ये देखील चांगली झाली आहे, परंतु शेवट कसा असेल याकडे नजरा दोन्ही चाहत्यांच्या लागल्यात. कारण की दोघांचे चाहते युट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत. आता वेट वॉचच्या क्रिकेट क्रिजच्या कोण्यामध्ये आले होते. क्रिजचा वापर करत असताना हा फटका दाखवला, परंतु बॅकअपला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत फक्त सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. खराब चेंडूवरती चौकार षटकार, त्यानंतर चांगल्या चेंडूंवरती सिंगल डबल. हे क्रिकेटचं गमक आहे. खरं तर जेव्हा आपण फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरता तेव्हा ॲज अ फलंदाज आपल्याला जर सक्सेसफुल यशस्वी व्हायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार येत नाहीत. अशा मोमेंटला क्रिकेटची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो ती सिंगल, आणि त्याचा देखील वापर करत असताना 17 धावा. 17चा खतरा नेहमीच आपण म्हणतो, परंतु कोणत्या संघाला लागेल हे पाहावं लागेल. यष्टांच्या मागून पूर्ण सूत्र हात हलवत असताना आपण विशाल यांना देखील पाहतोय. पुढील बॉल इथे मात्र चेंडूला पाठवलं बिहाइंड द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु पाठलाग करत असताना अगदी त्यांच्या खूपच पुढे चेंडू निघून गेलाय. चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर चेंडू होता. पाहणी केली, हुकचा फटका दाखवला आणि नवीन फटक्याचा आविष्कार सध्याच्या घडीला नेहमीच पाहायला मिळतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पुन्हा आता मात्र प्रॉपर टायमिंग. चेंडू बॅटचा संपर्क झाल्यानंतर मोहर लागली होती षटकाराची आणि बॉलला फेकून दिलंय सीमा पार. दमदार हिट षटकार.
होता थोडासा वाकला होता, त्यानंतर त्यानं लेनचा आणि चेंडूच्या लाईनचा अनुमान लावला आणि त्यानंतर फटका दाखवला. अप्रतिम फटका, कौतुक विशालचं करावं लागेल. या अगोदरचा चौकार होता तेव्हा मात्र चेंडू खराब होता, त्यावेळेस त्यानं जागा बनवली आणि अगदी हुक करत असताना चौकार दाखवला होता यष्टांच्या मागे. परंतु हा जो षटकार होता तो लाजवाब होता. टायमिंग देखील अचूक होता, हँड कॉर्डिनेशन त्याचं पाहायला मिळतंय आणि त्या जोरावरती अफलातून षटकार आपण पाहिला. पुढील बॉल, इथे देखील फटका चांगला आहे, इथे देखील क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि हा फ्लायटेड स्ट्रोक, चेंडू सीमा पार. वन्स अगेन षटकार. बॅटिंग या षटकामध्ये देखील सुरुवात डॉट न झाली होती, परंतु मी म्हटलं होतं शेवट कसा असेल ह्यावरती भरपूर काही निर्भर असतं. आणि की आपली सुरुवात कशी आहे त्यापेक्षा आपण शेवट कसा करता हे जास्त मॅटर करतं आणि तेच आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू आता देखील स्वतःवरती थोडासा नाखुश आहे, कारण की त्याला माहित होता इथे देखील फटका मी खेळू शकलो असतो, परंतु तसं घडलं नाही. षटक ह्या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या षटकात आल्या होत्या त्या 16, त्यानंतर काहीसा एक पाऊल पुढे आता दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 17. एकंदर 2 षटकाचा खेळ संपला. पाण्याची मांग केली जाते. 12 प्रतिनिधी आपण पाणी घेऊन जायचं आहे. 2 षटकानंतर बिनबाद सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती 33ची. एक तडाखेबंद सुरुवात. प्रतिस्पर्धी दमदार संघ आहे, त्यांच्यासमोर मोठं आव्हान आपल्याला राखायचं आहे. ती मनशा जाहीर केली होती ती मसोबा मानेरे टीमनं आणि अगदी त्यांची जी रणनीती आहे ती आतापर्यंत तरी सफल ठरली आहे. बिनबाद ही त्यांच्यासाठी जमेची बाब आहे आणि 2 षटकामध्ये वेग देखील आपण पाहिला. तब्बल धावा धापळकावरती 33 पाहायला मिळतात. डीजे नेक्स्ट मॅच वीर बजरंग शिरडोण आणि चेंज द गेम वळवली असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर ह्या ठिकाणी दोन्ही संघ उपस्थित असतील तर आपले प्रतिनिधी आपण पाठवायचे आहेत, रिपोर्टिंग करायचे आहे. अन्यथा आमचा आवाज जर युट्यूबच्या माध्यमातून ऐकत असतील तर त्यांना विनंती की आपण लगेचच मैदानाच्या दिशेने यायचं आहे आणि टॉससाठी संपर्क साधायचा आहे. पहिल्या फेरीचे 2 सामने कंप्लीट झालेत. दुसऱ्या फेरीचा सामना ह्या ठिकाणी खेळवला जातोय आणि त्यानंतर देखील आपला संघ जर उपस्थित राहिला नाही तर कदाचित आमच्या आयोजकांना पॅनल्टीचा विचार करावा लागेल. कारण की अनेक ठिकाणी स्पर्धा आहेत, जी ऍडजस्टमेंट होऊ शकते ती ऍडजस्टमेंट आपण केली आहे. या व्यतिरिक्त जर आणखी उशीर झाला तर ते चालणार नाही. आयोजकांच्या वतीनं ही सूचना आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. प्रति षटक 12.50च्या 16.50च्या सरासरीनं धावा 33 पाहायला मिळतात. आता कमबॅक हा मिलवावा लागेल तो जाडमान दातिवली टीमला. गोलंदाजीमध्ये तिसरं षटक, सात्विक मात्रेचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. आतापर्यंत आघाडीचे जे दोन्ही गोलंदाज होते, मेन मुख्य गोलंदाज ज्यांना आपण म्हणतो, त्या गोलंदाजांना पूर्णतः डॉमिनेट केलं फलंदाजांनी आणि त्यांच्या विरोधात धावा एकवटल्यात. इथे कमबॅक करायचं असेल तर चांगले चेंडू फेकावे लागतील सात्विक मात्रेला. पहिला चेंडू गती कमी होती, सरप्राईज केलं पहिल्याच बॉलवरती, कारण की सुरुवातीलाच अनुमान लावलं होतं की चेंडू गतीनं येईल, परंतु तसं घडलं नाही. आशिषला आपण पाहिलं स्ट्राईक वरती एकदा त्यानं पूर्ण केली आणि पुन्हा स्ट्राईक त्यानं दिली आहे ती विशालच्या खात्यामध्ये, कारण की विशाल चांगल्या टचमध्ये आहे. त्याच्या बॅटमधनं धावा येत आहेत आणि अशा मुवमेंटला जास्तीत जास्त स्ट्रायकवरती त्याला जर आपण खेळ करू दिला तर आपल्या टीमसाठी ते चांगलं ठरेल, टीमसाठी हितकारक ठरेल आणि त्या अनुषंगानं रणनीती, त्या अनुषंगानं प्लॅनिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. येस, ऋतिक पाटील आमच्या दिशेने येत असताना स्वागत आहे. सध्याचा काळ जो खिलाडू गाजवतोय आपण पाहतोय, शहरी विभागातनं असो किंवा ग्रामीणसाठी असो, सातत्यानं चांगलं क्रिकेट. चांगला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. डॉट डिलिव्हरी या षटकामध्ये सात्विकनं प्रयत्न चांगला केलाय आणि गरज आहे जडमान दातिवली टीमसाठी हे षटक महत्वाचं आहे. जर प्रतिस्पर्धी टीमला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखायचं असेल तर डेट ओव्हरची ही दोन्ही षटकं चांगली पेकावी लागतील. गोलंदाज सात्विक राऊंड द विकेटनं पुढील बॉल, स्लोवर चेंडू, फसवा चेंडू, सरप्राईज डिलिव्हरी आणि बॅटची एज अँड टेकन. पहिला ब्रेक थ्रू, ज्या ब्रेक थ्रूची गरज होती आणि पार्टनरशिप जी बिल्ड होत होती ती भागीदारी तोडण्याचं काम केलं आणि 34 या आकड्यावरती
नवीन फलंदाज लहू यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये दमदार खेळ त्यांनी केला होता. विथ द बॅट जर विचार केला तर 17 धावसंख्येचं योगदान मागच्या मॅच मध्ये त्यांचं राहिलं होतं. या मॅच मध्ये काय करतील? पहिला चेंडू चांगला चेंडू पायचीची अपील जरूर केली होती. त्यांच्या मागे देखील आपण विशालांना पाहू शकाल. अतिशय चांगले क्रिकेटर आहेत. सातत्यानं तातिवली संघाचा कार्यभार त्यांच्या खांद्यावरती देखील आपण पाहिलाय. एक धाव इथे जरूर प्राप्त होईल. सिंगल डबल न ह्या षटकामध्ये मात्र वाटचाल करत असताना मानेरे संघ. धावा धावपळकावरती 35 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा आल्या. चांगलं षटक सात्विक मात्रेचं कौतुक करावं लागेल सात्विकचं. चांगला चेंडू इथे मात्र फटका खेळून काढलाय तो काऊ कॉर्नर रिजनला जिथे क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग देखील चांगली, थ्रो देखील ॲक्युरेट पाहायला मिळतंय. याच कारण की मिळाली ती फक्त सिंगल. काय षटक राहिलंय. ज्या प्रकारचा कमबॅक गरजेचा होता. मी देखील म्हटलं होतं की ह्या मॅच मध्ये वापसी करायची असेल जयमान दातिवलीला तर हे षटक त्यांना चांगलं फेकावं लागेल. आणि तेच करत असताना सात्विक मात्रे मैदानाच्या आतमध्ये फील्ड प्लेसमेंट मध्ये सातत्यानं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की प्रत्येक खेळाडू कशा प्रकारे खेळ करतोय त्या अनुषंगानं फिल्डिंग देखील सजवली जाते. इथे फटका सजवला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्याच्या हातामध्ये जरूर हा झेल आहे. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, अनिकेत मात्रे होते. झाले तिसरं आणि या षटकामध्ये धावाल्या फक्त 3 आणि 2 विकेट या षटकामध्ये कंप्लीट केलं. एकंदर 3 षटकाचा खेळ पूर्ण. धावा धावपळकावरती 36 पाहायला मिळतात आणि गडी बाद झालेत 2 डीजे. नेक्स्ट मॅच वडवली संघाचा संघनायक आलाय तर टीम शिरडोन आपला संघनायक आपण पाठवायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटचं एक षटक या सत्रातील शिल्लक राहिलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मयुरेश तांडेल आपल्याला पाहायला मिळेल. मयुरेशचा वापर अंतिम षटकामध्ये. नवीन आलेला फलंदाज हरेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने पहिला चेंडू चांगला आहे. अपील त्या ठिकाणी जरूर झाली आहे पण पाहू शकाल परंतु अपील खारिज केली आहे. सुरुवात चांगली झाली आहे. प्रत्येक षटकाचा जर विचार केला तर प्रत्येक गोलंदाजानं सुरुवात चांगली केली होती. आपण सुरुवातीला विनीतला पाहिलं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण मनोजला देखील पाहिलं, परंतु दोघांना शेवटाला मार बसला. परंतु सात्विकने चांगलं षटक हाताळलं आणि त्यानंतर आता प्रयत्न मयुरेश तांडेलचा देखील चांगला राहिलाय. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतः यष्टीरक्षक झेल खाली येतोय आणि सोपा झेल कंप्लीट केलाय आणि इथे देखील खेळ संपलाय. तो फलंदाज हरीशचा. आशिष बाद झालेत, माफ करा, सलामीर फलंदाज या ठिकाणी बाद झालेत आणि आता हरीश मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या साथीनं आता ऋषी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. चला टीम शिरडोन आपला संघनायक आपण पाठवायचा आहे. 2 जवळचे संघ परंतु आज मैदानामध्ये संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मैत्रीपूर्ण संबंध या 2 संघांमध्ये सातत्यानं पाहायला मिळत आहेत. परंतु क्रिकेट असा खेळ आहे, मैदानाच्या बाहेर जरी मैत्रीचे संबंध असले तरी देखील मैदानात जेव्हा उतरतात तेव्हा एकमात्र लक्ष जय हे लक्ष आपल्या नजरेसमोर असतं आणि तो विजयश्री प्राप्त करण्यासाठी दोन्ही संघांना लढावं लागतं आणि ती लढाई आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये देखील. चांगली चेंडू सातत्यानं फेकत असताना इथे देखील फटका चांगला सजवला. 20 सेट मध्ये हा चेंडू रवाना झाला होता. ऋषी आलेत मैदानाच्या आतमध्ये, एकच धाव मिळेल. धावसंख्या धावपळकावरती 37 धावा. ज्या प्रकारची सुरुवात होती ते पाहता असं वाटलं होतं 60 धावा सहजरित्या पूर्ण होतील 4 षटकामध्ये, परंतु त्यानंतर रोख लावली सात्विकनं आणि त्याच अनुषंगाने आता गोलंदाजी मयुरेश तांडेलची देखील होते. डेट ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी. वापसी काय असतं हे दोन्ही गोलंदाजांनी दाखवलं आणि प्रतिस्पर्धी मानेरे टीमला आतापर्यंत आता त्यांनी जखडून ठेवलंय. षटकातील पुढील बॉल
चांगला चेंडू, प्रहार देखील केला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त पाहत राहतील दर्शकाच्या भूमिकेत. चेंडू सीमारेषा पार, बिग हिट, षटकार. विशाल पाटील यांचं स्वागत झालंय. पाहू शकाल एक लेजंड क्रिकेटर, सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला क्रिकेटर आपण पाहतोय. डीजे थांब थोडस लक्ष केंद्रित करा. 2 चेंडू शिल्लक आहेत. षटकार ठोकलाय. फलंदाज हरीशचा विचार केला तर त्याच्या बॅट मधनं हाफलातून षटकार आपण पाहिला. पुढील चेंडू भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. वेगाची स्वारी आपण पाहू शकाल. ब्लॉकलला चेंडू डिलिव्हर केला होता आणि बीट झालाय. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धापळकावरती 43. फायटिंग टोटल 4 षटकांची मॅच आहे. 40+, 40+ धावा कमी म्हणता येणार नाहीयेत, कारण की 12च्या सरासरीनं खेळपट्टीवरती धावसंख्या जर जमवली आणि गोलंदाजी आपण चांगली केली तर निश्चित सामना आपण जिंकू शकता. आणि नेमकं तेच घडताना पाहायला मिळतंय. इथे आडव्या बॅटनं चेंडूला टर्न केला ऑन साईडला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकेल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. विकेट देखील महत्वाची आहे, कारण की सामना बरोबर सुटला तर प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार हा केला जातो. 2 धावा अंतिम बॉलवरती आला. एकंदरीत 45 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. द्वितीय सत्रातील ही मॅच आपण पाहतोय, द्वितीय फेरीतील. आणि पहिल्या सत्रामध्ये धावा 45 या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि विजयासाठी 46चं लक्ष असेल ते जर्मन दातिवली समोर. नेक्स्ट मॅच एका बाजूने चेंज द गेम वडवली आणि त्याच्या विरोधात वीर बजरंग शिरडोन संघ आपण पाहणार आहोत. एका बाजूने सुयोगला आपण पाहतोय तर एका बाजूने आता ऋतिक. 2 यंगस्टार अगदी सध्याच्या घडीला दोन्ही यंगस्टार खूप फॉर्मात आहेत आणि त्या दोघांमध्ये आपल्याला टॉस पाहायला मिळेल. आकाश मात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते. 5 षटकांची मॅच. चेंज द गेम वडवलीनं टॉस जिंकलाय तर निश्चित आपला डिसिजन आपण सांगून यानंतर मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. 5 षटकांची मॅच असेल. 2 पॉवर प्लेची षटकं. सामना बरोबर सुटला तर प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार करण्यात येईल. खेळपट्टीवरती कोणीही धावायचं नाहीये. धाव घेत असताना देखील आपण खेळपट्टीच्या बाजूने धावायचं आहे आणि रिव्ह्यू फक्त बिमर साठी एक रिव्ह्यू असेल. हे या स्पर्धेचे नियम आपण पाहतोय. डाव पहिला आपण पाहिला. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना टीम मानेरेनं बनवल्या त्या 45-46चं एक आव्हानात्मक टार्गेट आहे. 4 षटकामध्ये हे आव्हान पेलवलं जाईल की आव्हानाचा बचाव होईल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आणि मायक्रोफोनवरती करूया परिवर्तन. आवाज असेल मानेऱ्याचा दमदार आवाज आमचे राहुल भोईर यांचा. त्यांचा आवाज आपण ऐकला कॉमेंट्री बॉक्स मधून, सकाळपासूनच ऐकतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना जिंकला तर दातिवलीनं उंबारली टीमला त्यानं पराभूत केलं. दुसऱ्या मॅच मध्ये मानेरे संघानं उसरगरला पराभूत केलं होतं आणि ही दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिकडे बघतो आपण पहिल्या इनिंग मध्ये एकूण रन्स बनवल्या गेलेले आहेत. 45-46चं टार्गेट असणार आहे. दातिवली संघाला हा सामना जिंकण्याकरिता चांगली मॅच पाहायला मिळेल. मग पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये मानेरे संघाच्या 33 धावा होत्या. सात्विकनं केलेली बॉलिंग अप्रतिम राहिली. त्याच्यानंतर टांडेलचा देखील अंतिम षटक एक सिक्सर आपण वगळला तर त्याने देखील एक चांगली बॉलिंग केली. क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि हेच मी पहिल्या
मॅच पासून सांगतोय की तुमच्याकडे व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. ॲज अ बॅटर भरपूर टीम मध्ये असतात. ॲज अ चांगला ऑलराऊंडर किंवा एक चांगला बॉलर खूप कमी आपण किंवा खूप कमी वेळास आपण या टीम मध्ये बघत असतो. जरूर मॅच चांगली पाहायला मिळेल कारण का चांगला बॉलिंग अटॅक आहे. पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण बघतो किंवा पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं मानेरेनं चांगली बॉलिंग केली होती. विकी जोशी, ऋषी भोईर असतील, हर्षल असतील यांना इम्प्रेस केलं होतं उसरगर्ष अगेन्स्ट. मग या मॅच मध्ये जरूर बॅटिंग ऑर्डर देखील तेवढाच खोलवरती आहे दातिवली संघाचा. विनीत सोबत आले जयेश, पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच खेळाडू. टीमचे कॅप्टन विनीत आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ते सध्या नॉसिंग अँडला असतील. स्टॅकिंग अँडला आपल्याला जयेश पात्रे पाहायला मिळतील. विकी जोशीच्या हातामध्ये पहिलं षटक सोपवलेलं मसोबा मानेरेनं 46 चेस आहे. चांगली मॅच रंगेल. पुढच्या देखील मॅचचा आपण टॉस केलेला आहे. संघ आपल्याला पाहायला मिळतील वीर बजरंग शिरडोनच्या अगेन्स्ट चेंज द गेम वडवली बी मध्ये महत्वपूर्ण मॅच. विकी जोशी पहिलाच बॉल चांगला लेंथ वरती आहे, चांगला लेंथ वरती आहे. मी मगाशी सांगितलं लेंथ खूप गरजेची, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या विकेट वरती इकडे कुठलीच धावसंख्या सेफ नाहीये. थोडीशी बघतो आपण विकेट मध्ये नमी आहे. चेंडू थोडासा थांबवून येतोय. विकेट टू विकेट बॉलिंग केली तर जरूर त्याला त्याचा बेनिफिट बॉलिंग करण्या टीमला होऊ शकतो. जसं पहिल्या इनिंग मध्ये बघतो आपण पहिले 2 ओव्हर मानेराचे होते, त्याच्यानंतर असे 2 ओव्हर राहिले दातिवलीचे. या विकेट वरती जरूर बॉलरनं माइंडनं बॉलिंग केली तर चांगली बॉलिंग होऊ शकते. विनीत यावेळेचा हा फटका हवेत खेळले. टायमिंग एवढं सुंदर नाहीये. मिस टायमिंग शॉट डाऊन द बॉल. भरपूर मोठी चूक झालेली आहे. हा सिक्सर. मोठी चूक झालेली आहे. मोठी चूक झालेली आहे. बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये विनीत सारख्या फलंदाजाला संधी दिलेली आहे. जिथे विकेट नेऊ शकले तिथे 6 धावा मिळालेल्या आहेत. हा एक लक फॅक्टर असतो क्रिकेटमध्ये. हरकत नाही, होत असतं. खेळाडू जाणून या गोष्टी करत नसतं. पुन्हा मॅचला सुरुवात. जोशी वेगवाने चेंडू फुलर लेनचा पाहायला मिळाला. वेगाने इकडनं रन कंप्लीट केली जाईल. जोर लावला जाईल या मॅच मध्ये. जरूर आपण बघतोय दोन्ही टीमचा विचार केला. कधी कधी नशिबाची साथ जरूर आपल्याला पाहायला मिळते. टीमच्या काही प्लेयर्स कडे ती असते. त्याचा नशीब किंवा त्याचा जो दिवस आपण म्हणू शकतो क्रिकेटमध्ये असतो. आणि एखादा चांगला प्लेअरचा कधी कधी एखादा दिवस नसतो क्रिकेट फॉर्मॅटमध्ये, मध्ये ते विसरून जाऊन पुन्हा कमबॅक करणं गरजेचं असतं. रन्स एकूण स्कोरबोर्ड वरती 8 रन्स आहेत. स्लॉक चिपचा प्रयत्न होता. टायमिंग एवढं सुंदर नाहीये. पुन्हा डीप मध्ये ऋषी तिकडे बिल्डिंग करतायत. 10 विकेटने एक सिंगल मिल. आतापर्यंत विकेट टू विकेट बॉलिंग झालेली आहे. एक आपण सिक्सर वगळला, तो देखील लकी सिक्सर म्हणू शकतो. आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली विकीनं. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण जाऊन पोहोचलेली आहे 9 या आकड्यावरती. स्कोरबोर्ड या मॅच मध्ये टार्गेट एकूण 46 टार्गेट असणार आहे. नेक्स्ट बॉल विकी जोशी समोर इनसाइड आउट. सुपर शॉट. जरूर या फटक्याचे चटके आता मसोबा मानणाऱ्या टीमला बसतील. झेल आठवत असावा, मात्र यावेळेचा फटका चांगला आहे. चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. पाहायला मिळाला. अप्रतिम होता. नेक्स्ट बॉल. पुन्हा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता बघतो आपण टायमिंग एवढं सुंदर नाहीये. मिडॉन मध्ये चेंडूची फील्ड होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस रन्स एकूण बघतो झालेले 14. 14 रन्स इन अ बोर्ड. 46 टार्गेट या मॅच मध्ये सेट केलेला आहे. चांगली सुरुवात देखील आपण बघतो जवाहर क्रिकेट संघ दातोली टीम कडनं. आमचे शिरडोनचे ज्येष्ठ सिनियर खेळाडू भरतदादा मात्रे यांचं देखील आगमन झालेले. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय. यस धीज आहे.
बॉलिंग मागपती मोसबा मांजरे टीमनं आणलेलं आहे. पहिल्या विकेटसाठी बागेदिरी आतापर्यंत 14ची. पहिल्या षटकामध्ये कुठली विकेट गेली नाहीये. पहिल्या देखील आपण इनिंग मध्ये असाच काय क्रिकेट बघितला. पहिल्या विकेटसाठी तब्बल 32 ते 33 धावांची इनिंग होती. जी पार्टनरशिप होती, माफ करा, ती आपल्याला पाहायला मिळाली होती. मॅच बॅलन्स आहे. 3 षटक निर्णायक आणि महत्वपूर्ण आता इकडचे असतील. दातिवली संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. प्रयत्न त्यांचे देखील आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंग आपण बघूया. स्लीपर कव्हर इनफिल्डच्या बाहेर आहे. मिड ऑफ देखील इनफिल्डच्या बाहेर पेट्रोलिंग करतोय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. मिड विकेट आहे. एक्सपर लेगला फिल्डर. इनफिल्डच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर. थर्ड मॅन फाईन लेग. एज आहे. झेलची संधी. इकडे अजून एक चूक. भरपूर चुका मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत जय मोसबा मांजरे टीम कडनं. आणि आज नशीब मने घरूनच घेऊन आला विनीत पाटील. 4 धावा अजून. अशा मदतीने संघाचे धावसंख्या 18 धावा स्कोर बोर्ड वरती. फिल्डिंगचा सँडर थोडासा ढासळलेला वाटतो आपण या मॅच मध्ये टीम मांजरेकडनं. नेक्स्ट बॉल. आखोटापाचा ऑन साइडला पुन्हा जेलची संधी. आता चूक होणार नाही फायनली. विनीतला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का इकडे लागत असताना टीम दातिवलीला. विनीत बाद. मात्र एक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल दातिवली टीमचा. विनीत बाद झाला. विनीतच्या 2 झेल ड्रॉप झाल्या. त्याच्यानंतर फायनली तिसऱ्यांदा संधी. तिकडे विवेकनं झेल सुंदर पकडला. रन सिकून बघता आहेत स्कोर वरती 18-18 1. नेक्स्ट बॉल. ऋषी भोईर मात्रेसाठी. बोल प्लेड ऑन. इकडनं अजून एका फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन. दुसरा मोठा धक्का लागत असताना दातिवलीला. ते देखील बाद झाला. बॅक टू बॅक 2 विकेट्स इकडनं गेलेले आहेत. 18-2 देखील लागलेले आहेत. 46 टार्गेट या मॅच मध्ये. चांगली मॅच रंगेल. जबरदस्त ही मॅच पाहायला मिळेल. विशाल मडवी नवीन बॅटर. ऋषीचा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. डीप मध्ये फिल्डर. त्याचे प्रयत्न चांगले होते. मग तो फायनली चेंडू आपण बघतोय. बघू अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत का आलाय. हा सिक्सर. स्लॉकशिपचा प्रतिम फटका होता. पुन्हा तिकडे संधी होती की काय. विवेकनं मगाशी झेल चांगला पकडला. चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या 24 धावा. मॅच जवळ आपल्याला येताना दिसते आता दातिवली पासून. वेगवाने चेंडू. पुन्हा तोच प्रयत्न होता. स्क्वेअर विकेट खेळण्याचा प्रयत्न अंपायरचा आपल्यापर्यंत लेग बाय आलेला आहे. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड
25 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजून या मॅच मध्ये बघतो आपण विजयाकरिता 21 ची गरज आहे. 21 धावा या मॅच मध्ये विजयाकरिता बनवायचे. आय थिंक चेंडू शिल्लक असावे. 13 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू. मॅच बॅलन्स आहे. जश मात्रे पुन्हा फुल टॉस आहे. फक्त दिशा दिलेली ऑन साइडला. ऑनडायचा फटका. सेन्सिबल क्रिकेट. सेकंडचा कॉल. वेगानं थ्रो. मात्र 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. हा क्रिकेट खूप गरजेचा असतं मैदानाच्या आतमध्ये. चला आपण पाणी घेऊन जावं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स आपण बघतो. आपण स्कोर कार्ड वरती 27. 27 धावा, 2 विकेट, 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 19 धावेची गरज आहे जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली टीमला. दोन ओव्हरचा खेळ संपला. डीन्स ब्रेकर देखील मैदानाच्या बाहेर. 2 ओव्हर मध्ये 27 केलेले आहेत. मागचा आपण जर विचार केला मानेरे संघाचा पहिल्या इनिंग मध्ये त्यांना बनवल्या होत्या 2 ओव्हरच्या अखेरीस 34 धावा आय थिंक. इकडे बघतो आपण 27 केलेल्या आहेत. 12 मध्ये अजूनही विजय करते. 19 धावेची गरज आहे. मॅच आपण बॅलन्स म्हणू शकतो. मात्र हा षटक निर्णायक असणार आहे या इनिंगचा. तेजस बोरूच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. 2 चांगले बॅटर मैदानात खेळत आहेत. विशाल मडवी सोबत जश मात्रे. 12 चेंडू 19 ची गरज. क्लोज जाईल ही मॅच, यामध्ये शंका अजिबात नाहीये. तेजस बॉलिंग मार्क वरती 3rd ओव्हर मध्ये. 12 मध्ये 19 ची गरज. फिल्डिंग ऑन साइड ला पुन्हा बघतो आपण पाक केलेली आहे. पहिला चेंडू 3rd ओव्हरचा. पुन्हा एकदा फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न. तिकडे बघतो आपण चूक होणार नाहीये. पकडला गेला. झेल परतावा लागेल विशाल मडवीला मैदानाच्या बाहेर. महत्वपूर्ण धक्का लागत असताना हा तिसरा दातिवलीला. विकेट इथनं बघतो आपण मिळते आणि महत्वपूर्ण या मॅच मध्ये जरूर हा विकेट देखील तेवढाच महत्वाचा होता. विशालचा नवीन बॅटायला मैदानाच्या आतमध्ये अनिकेत म्हात्रे. न्यू मॅन इन. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू प्रचंड वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. क्लोज जाईल मॅच, यामध्ये शंका नाहीये. आता देखील इकडनं प्रयत्न सुरू झालेले आहेत. प्रत्येक चेंडू महत्वाचा आणि निर्णायक या मॅच. मी मगाशी देखील सांगितले की या विकेट वरती तुम्ही 70-80 करा मॅच करायची. तिथं बघतो आपण तरी देखील सहजरित्या एखादा संघ जिंकू शकतो. लो स्कोरची मॅच 45-46, कारण का विकेट थोडीशी थांबू नये. आणि इकडनं जर आपण विकेट टू विकेट बॉलिंग केली तर जरूर एक आपल्याला चांगला क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल. दातिवली संघ देखील तेवढ्याच ताकदीच आहे. कधीही कमबॅक करेल हे विसरून जमणार नाही मानेरे संघाला. वेगवान चेंडू, वेगवान फटका देखील इकडे. तेवढीच चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली फिल्डिंग. कदाचित चेंडू जर पुढे गेला असता तर काय एक्स्ट्रा रन किंवा चौकार देखील होऊ शकला असता. मात्र हर्षलने तिकडे चेंडू कव्हर केलेला. 10 विकेट, एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 झालेली स्कोर बोर्ड वरती. 18 धावेची अजूनही गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. जयेश म्हात्रे
हा एक अप्रतिम मॅच विनर प्लेअर आहे. त्याच्याकडनं अपेक्षा जरूर दातिवलीच्या असतील. तेजस भोईर पुढील चेंडू, वेगाना चेंडू हाताळलाय. मिसा मिंगे झेल कोण घेणार? तेजस होऊ शकला असता कदाचित, कदाचित झेल होऊ शकला असता. बघतो आपण तेजस पोचला असता तर, कारण का जवळपास कोणीच फिल्डर नाहीत. जेवढे काय फिल्डर आहेत ते लॉंग ऑनला तिकडे ऋषी होते, स्क्वेअर लेग मध्ये आशिष होते, ते पोहोचणं शक्य नव्हतं. 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 30 वरती. 16 धावेची अजूनही गरज आहे. आपण विकेट बघू. पहिल्या इनिंग मध्ये विकेट एकूण गमावल्या त्या मानेरे टीमनं. 3 विकेट गेल्या होत्या आणि इकडे बघतो आपण विकेट गेलेल्या 3. टॉस आहे, दातिवली संघाचा टॉस होता. त्याचा एक जरूर बेनिफिट या मॅच मध्ये टॉसचा. जर इकडनं एखादी विकेट अजून गमावली गेली तर चेस आता कंपल्सरी होणार आहे कदाचित. वेगवान चेंडू, लाईन मात्र बघतो आपण खराब आहे, ऑफस्टिकच्या बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जाईल पुढे. प्रत्येकी रन, प्रत्येकी धाव महत्वाची. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 31 वरती. 8 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही बघतो आपण या मॅच मध्ये 15ची गरज आहे. क्लोज चाललेली मॅच. दुपारचं सेशन बघतो आपण. या दुपारच्या सेशन मध्ये जरूर क्लायमेटचा जर आपण विचार केला तर थोडीशी आपल्याला गरमी जाणवते, पण ते थंडीचे दिवस आहेत. मॅच ऑलरेडी गरम झालेली आहे. तेजस भोईर पुढचा चेंडू घेऊन तयार. वेगवान चेंडू, व्हाईट यॉर्कर बघतो आपण. पाहतोय सुंदर होता चेंडू येत असताना बघतो आपण यावेळेचा डॉट बॉल. डॉट बॉल महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये. सध्या तरी बघतो आपण प्रयत्न सुरू आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावेची गरज. 7-15चं इक्वेशन या मॅच मध्ये. हा चेंडू निर्णायक असणार आहे. जयेश मात्रे स्ट्रगल करतोय. तेजस भोईरचं खरं कौतुक आहे, ज्या अनुषंगाने त्यानं बॉलिंग केलेली आहे. सुपर बॉलिंग. महत्वपूर्ण चेंडू. अजून एक चेंडू. यावेळेस लाईनचा विचार करतील अंपायर. व्हाईट बॉल. चेंडू जास्त टॉस होतोय, बाउन्स होतोय. व्हाईट बॉल आलाय. 7 चेंडू शिल्लक आहे. 14ची गरज आहे. 7-14चं इक्वेशन. गरमागरम मॅच आहे. दातिवलीचे समर्थक देखील मोठ्या संख्येने आहेत. मानेरेगावचे समर्थक मोठ्या संख्येनं, ऑनलाईन देखील तेवढ्या संख्येने आहेत आणि इकडे ग्राउंडवरती देखील मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत. महत्वपूर्ण निर्णायक हा सामना. सेकंड राऊंडची व्हेरी फर्स्ट मॅच. सुपर सामना आहे. तेजस भोईर पुढचा चेंडू घेऊन तयार. फटका हवेत खेळलेत ऑन साइडला. रन्स इकडे चांगल्या मिळतील. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा सिक्सर. सिक्सर महत्वपूर्ण क्षण. मी मगाशी सांगितलं जयेश मात्रे चांगला फिनिशर आहे, त्याच्याकडनं अपेक्षा असतील आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवरती आलेला सिक्सर कदाचित टर्निंग पॉईंट होऊ शकेल या मॅचचा. 6 चेंडू शिल्लक आहेत. 8ची गरज आहे. विकेट न गमावता 7 जरी बनवल्या तरी देखील सामना जिंकता येऊ शकेल टीम दातिवलीला. चांगली मॅच रंगते, चांगली मॅच रंगते. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. फिल्डिंग मध्ये पुन्हा काहीशे चेंजेस, बदल सुरू झालेले आहेत. हर्षल पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग मार्कवरती त्याला रोखायच्यात 8-6 मध्ये. 60चं इक्वेशन तर सोप आहे, जसं आपण बघतोय मैदानामध्ये. गरज बॉलिंग मध्ये. हर्षल यावेळेचा फटका हवेत खेळले. तिकडे बघतो आपण डीप मध्ये फिल्डर आहे, चूक होणार नाहीये. मिळाली विकेट. आता चेस कंपल्सरी असेल. विकेट 4 गेलेले आहेत. 5 बॉल 8ची गरज.
नवीन बॅटर विक्रमाला मैदानामध्ये चेस आता कंपल्सरी करावी लागेल. विक्रम मात्रे क्रमांक बघतो आपण आलेला आहे 6 वरती खेळण्याकरिता. 4 बाद झालेले आहेत. 5 बॉल 8 ची गरज. क्लोज चाललेली आहे मॅच. मी मगाशी सांगितलं की हा सामना आपल्याला खूप चांगला पाहायला मिळेल. दातिवली संघ तेवढाच ताकदीचा, त्यांचा चांगला क्रिकेट आपण आजवर बघितलेला आहे. त्यांच्या जय मुस्तफा मानेरे सुरुवात या सीझन त्यांची खराब जरूर झाली मानेरे टीमची, मध्ये चांगला त्यांचा खेळ आता पुन्हा एकदा डेव्हलप होत असताना 5 बॉल 8 ची गरज. निर्णायक मॅच आहे. कुठला संघ असणारे 2 मॅचेस जिंकत आजची जी शेवटची मॅच आहे तो खेळण्याकरिता कुठला संघ क्वालिफाय होते बघूया. चांगली मॅच. 5-8 ची गरज आहे. विक्रम मात्रे नवीन बॅटर. हर्षल भुईर बॉलिंग मार्कवरती. निर्णायक चेंडू घेऊन तयार. गती कमी केली. पुन्हा एकदा बघतो आपण डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करून चेंडू जाणारे स्क्रीन समोर. सिक्सर. चेंडू 2 धावेची गरज. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. जबरदस्त हा सामना. चार बॉल 2 ची गरज. यावेळेस बघतो आपण हा देखील फटका चांगला आहे. तिकडे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सेकंडचा कॉल वेगानं दुसरी धाव इकडनं कंप्लीट आणि हा सामना मात्र जिंकला जय हनुमान टीम दातिवलीने. अभिनंदन दातिवली संघ. बऱ्याचशा चुका जय मुस्तफा मानेरे संघाच्या या मॅच मध्ये पाहायला मिळाला. खराब फिल्डिंग भरपूर झाली. त्याचंच कारण हा सामना इकडे बघतो आपण दातिवली संघ विजय होतो. अभिनंदन आणि हार्ड लक जय मुस्तफा मानेरे. मॅच खेळाडू आपण देऊया.